स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही टांगणीला। सुप्रीम कोर्टामधील सुनावणी आता शुक्रवारी। सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक प्रक्रियेला स्थगिती नाही। मुंबई पालिकेमध्ये महायुतीला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीला मनसेची गरज। 2024च्या विधानसभेच्या निकालांच्या नुसार 22 प्रभागांमध्ये मनसेच किंगमेकर। अयोध्येमधल्या राम मंदिरामध्ये दिमाखात फडकला धर्मध्वज। अयोध्येसह संपूर्ण देशभरात जल्लोषाचं वातावरण। पंतप्रधानांच्या हस्ते विधिवत पूजा। शतकानुशतकाची जखम आज भरून निघाली। आता रामाला काल्पनिक मानणारी मानसिक गुलामगिरी संपवून टाकू। पंतप्रधान नरेंद्र मोदींची धर्मध्वजा फडकवल्याच्या नंतर ग्वाही। नाशिकमध्ये माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात। नातवाच्या सोबत फेरफटका मारत असताना कारनं उडवलं। खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठक। अधिवेशनामध्ये घरांच्या किमती कमी करण्याचं सरकारनं दिलं होतं आश्वासन। बैठकीला शशिकांत शिंदे आणि विक्रांत पाटील उपस्थित राहणार। नवी मुंबईमधल्या वाशी बाजार समितीमध्ये शेवग्याच्या शेंगांना 400 रुपये किलोचा दर। आवक घटल्यामुळे भाजीपाल्याच्या दरांवरती परिणाम। इतर भाजीपाला 150 रुपयांच्याही पार। भारतीय पासपोर्टवरून अरुणाचल प्रदेशामधल्या महिला प्रवाशाची शांघाय विमानतळावरती अडवणूक। चीनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक। भारतानं नोंदवला तीव्र निषेध। गुवाहाटी कसोटीवरती दक्षिण आफ्रिकेची मजबूत पकड। दक्षिण आफ्रिकेचं भारताच्या समोर 549चं महाकाय लक्ष्य। चौथ्या दिवस अखेर भारत 2 बाद 27 धावा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।